आज आपण तांदूळ जराही न भिजवता तांदळाच्या पिठाची झटपट अशी होणारी कुरडई बनवणार आहोत। त्याच्यासाठी एका भांड्याच्या मापाने इथे मी पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये पाणी घालून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं। दुसरीकडे एका कढईमध्ये ज्या भांड्याच्या मापाने पीठ घेतलेलं होतं ते एक भांड पाणी घेतलं। पाणी गरम झाल्यानंतर याच्यातील अर्ध पाणी बाजूला काढून घेतलं। यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ, पापड खार आणि जिरे घालून मिक्स करून घेतले। हे घातल्यानंतर आता याच्यामध्ये जे बॅटर आपण बनवून घेतले तांदळाच्या पिठाचं ते घालायचं। छान असं ढवळून घ्यायचं एकसारखं। पीठ घट्ट व्हायला लागलं की लाटण्याने हटवून घ्यायचं, कारण आपण याच्यामध्ये गुठळी ठेवणार नाहीये। छान असं लाटण्याने हटवून घ्यायचं। पहा थोड्या वेळानंतर पीठ घट्ट झालंय। आता याच्यावरती गरम पाण्याचा शिंपडा द्यायचा आणि हे झाकून छान असं पीठ शिजवून घ्यायचं। मध्ये आधी हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे वर खाली करून घ्यायचं, जेणेकरून ते बुडाला लागणार नाही। 10-15 मिनिटं मंदाचे वरती चिक शिजवून घेतल्यानंतर मी तवा ठेवला। तवा गरम झाल्यानंतर याच्यावरती ही कढई ठेवली आणि पुन्हा एकदा चिक शिजवून घेतला। चिक शिजल्यानंतर त्याच्या गरम गरमच कुरड्या बनवून घ्यायच्या। तर शेवग्यामध्ये घालून मी आता कुरड्या बनवून घेते। पहा आणि छान अशा कुरड्या येत आहेत, अतिशय पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत। 2 दिवस त्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या। कुरड्या उन्हामध्ये वाळल्यानंतर पहा आता मी तळून घेते। अतिशय छान अशा कुरड्या झालेल्या आहेत, अगदी खुसखुशीत होतात। चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।